रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहनं आता जप्त होणार असून याबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनानं तसे आदेश दिलेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील वाहतुकीला आणि पार्किंगला शिस्त लागावी या हेतूनं हा निर्णय घेण्यात आलाय. शहरात काही ठिकाणी पे अँड पार्क सुरू करण्यात आले तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन करून तेथे फलक देखील लावलेत. अशा नो पार्किंग झोन मध्ये लावलेली वाहनं आणि बेशिस्तपणे लावलेली वाहनं टोविंग व्हॅन मार्फत कारवाई करून जप्त करावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे स्पष्ट आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पे अँड पार्कच्या ठेकेदार संस्थेला दिलेत. अहिल्यानगर शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्कच्या अंमलबजावणीसाठी रस्त्याच्या दुतर्फा जागा निश्चित करून दिल्यात. तसेच नो पार्किंग झोनही निश्चित केले. या नो पार्किंग झोन मध्ये नागरिक वाहनं लावतायत. विशेषतः प्रोफेसर चौक येथे चौपाटीवर येणारे ग्राहक अस्ताव्यस्त वाहनं लावतायत. तसेच झोपडी कॅन्टीन ते टीव्ही सेंटर रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनं लावली जात आहेत. या ठिकाणी नो पार्किंग झोन आहे. बेशिस्त पार्किंगमुळे आणि नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोय. तरी अशा वाहनांवर महानगरपालिकेमार्फत कारवाई केली जाणार आहे. बेशिस्तपणे आणि नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहनं टोविंग व्हॅन मार्फत जप्त करून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेत. तसेच बायपास रस्त्यावर टोल आकारणी सुरू झाल्यानं मनमाड महामार्ग, छत्रपती संभाजीनगर महामार्ग, कल्याण रोड, सोलापूर आणि दौंड महामार्गाकडे येणारी जाणारी वाहनं शहरातून प्रवेश करतायत. त्यात अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांची संख्याही मोठी आहे. ही रहदारी वाढल्याने शहरातील महामार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढतीये. त्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहतूक बायपास रस्त्यामार्गे वळवावी याकरिता पोलीस प्रशासनाची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच बायपास रस्त्यावर चारचाकी वाहनांना टोल माफ केल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.